भाजपकडून 23 लोकसभांसाठी निवडणूक लढवली जाणार असल्याची माहिती आहे। निरीक्षकांनी तशी घोषणा केली आहे। पंकजा मुंडेंकडे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली जाणार आहे, तर गिरीश महाजन यांच्याकडे उत्तर पूर्व मतदारसंघाची जबाबदारी आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बीड लोकसभेचा ते आढावा घेणार असल्याची माहिती आहे। निवडणूक निरीक्षक स्थानिक लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहे, तर स्थानिक आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। पंकजा मुंडे यांच्याकडे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर भाजपकडून 23 लोकसभा निवडणूक निरीक्षकांची घोषणा करण्यात आली आहे आणि त्यामुळे भाजप आता 23 लोकसभेचे मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उतरवणार का असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान पंकजा मुंडे यांच्याकडे उत्तर मुंबई लोकसभेची जबाबदारी दिल्याचं कळत आहे, तर गिरीश महाजन यांच्याकडे उत्तर पूर्व मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बीडची जबाबदारी देण्यात आली आहे। त्यामुळे आता हे निरीक्षक इथला आढावा घेणार आहेत आणि त्यामुळे या सर्व जागांवर भाजप आपले उमेदवार उतरवणार का असा सवाल उपस्थित होतोय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? भाजपकडून 23 निवडणूक निरीक्षकांची जी नेमणूक आहे ती करण्यात आली आहे, जबाबदारी यांच्यावर देण्यात आली आणि त्यामुळे आता प्रश्न हा उपस्थित होतोय की या 23 जागांवर भाजप आपले उमेदवार उतरवणार का? निश्चितच परा ज्या प्रकारे महायुतीचा फॉर्म्युला ठरत आहे जागांचा, तत्पूर्वी ज्या जिंकलेल्या जागा आहेत ते त्याच पक्षाचे उमेदवार लढतील असा एकंदरीत कयास बांधण्यात आलेला होता आणि त्याप्रमाणे भाजपने राज्यातील 48 पैकी जे 23 खासदार त्यांचे कार्यरत आहेत त्या 23 ठिकाणांवरती आता निवडणूक निरीक्षकांची नेमणूक केलेली आहे। विशेषतः मुंबईतील तीनही मतदारसंघ आपण जर पाहिले लोकसभा, तर धनंजय महाडिक, पंकजा मुंडे अशी मोठे चेहरे जे आहेत, गिरीश महाजन अशा मोठे चेहऱ्यांना जबाबदारी देण्यात आली। याउलट पुण्यासारख्या लोकसभा मतदारसंघावर सगळ्यांची नजर आहे, त्याची जबाबदारी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या खांद्यावर सोपवण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर सुधीर मुनगंटीवार असतील किंवा भागवत कराड असतील असे केंद्रीय आणि राज्यातले वेगवेगळे मंत्री आहेत, त्यांच्या खांद्यावरती आता निवडणूक निरीक्षकांची जबाबदारी दिलेली आहे। हे स्थानिक आमदार, खासदारांशी चर्चा करतील, तिथल्या लोकसभेचा आढावा घेतील आणि त्याचा रिपोर्ट जो आहे तो केंद्रीय नेतृत्वाला देतील आणि त्या धर्तीवरतीच स्थानिक खासदारांना पुन्हा संधी द्यायची की नाही या संदर्भातील निर्णय आहे तो भाजप घेणार आहे। त्यामुळे कुठल्या लोकसभा मतदारसंघांमधून आता काय एकंदरीत हे अहवाल जात आहेत याकडे सर्वांचं लक्ष असेल, कारण त्यावरतीच आता येत्या निवडणुकीमध्ये स्थानिक आमदारांचं, खासदारांचं तिकीट ठरणार आहे। त्यामुळे कुणाची संधी हुकणार आणि कुणाला संधी मिळणार हे या अहवालावरती डिपेंड असेल। निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।